जवळ-जवळ 6 वर्ष ही चाललेली कोर्टातली केस आहे. याच्यामध्ये झालं असं होतं, की हा जो मुलगा आहे कमी शिकलेला मुलगा अर्थात 12वी पास असलेला मुलगा आणि मुलगी जी होती ती जवळ-जवळ ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर काही तिने कोर्सेस केलेले होते. दोघांचंही लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज झाल्यानंतर दोघांमध्ये लग्न नंतर झालेली भांडणं असतील किंवा दोघांच्या लाईफस्टाईलमुळे आलेले जे काही दुरावा असेल किंवा त्याच्यामुळे झालेले काही कॉन्फ्लिक्ट्स असतील, पुढे जाऊन हे इतकं वाढत गेलं की शेवटी या मुलानी फॅमिली कोर्टामध्ये जाऊन घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. हा जो मुलगा आहे हा 12वी शिकलेला मुलगा, मुलीच्या मनाने अर्थातच कमी शिकलेला मुलगा, मुलगी ग्रॅज्युएट झालेली, त्याच्यानंतर वेगवेगळे कोर्सेस केलेले त्या मुलीनी. पण मुलीची इच्छा होती की मुलीनी त्या मुलामध्ये साधा मुलगा आहे किंवा आपल्याबरोबर जुळवून घेणारा मुलगा आहे. ज्या समाजामधून ते येत होते त्या समाजामध्ये जी काही मुलं होती त्या मुलांच्या मनाने हा मुलगा खूप चांगला आहे असा विचार या मुलीनी त्या मुलासमोर मांडला आणि पुढे त्यांचं लग्न झालं. सो इतकं छान आम्हाला मोटिवेट करताय तर त्याच पद्धतीने आम्हाला सबस्क्राईब देखील करा. सो तुमच्यापर्यंत आम्हाला अजून छान छान कोर्टरूम स्टोरीज आणता येतील असं मला वाटतं. पुढे जाऊन त्यांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम झाले ते त्यांच्या लाईफस्टाईलमुळे असतील किंवा दोघांच्या शिक्षणामुळे आलेले प्रॉब्लेम्स असतील किंवा पैसे, म्हणजे हे मुलगा कमी शिकलेला आहे, त्याचं इन्कम कमी आहे, अर्थात मुलगीच बलाढ्य घरातली आहे किंवा ती शिकलेली आहे, त्यामुळे दोघांमध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू झाले आणि ते प्रॉब्लेम इतके विकोपाला गेले की पुढे जाऊन या मुलांनी फॅमिली कोर्टामध्ये जाऊन घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. आपण ही जर संपूर्ण केस बघितली तर केस ही जवळजवळ 6 वर्ष कोर्टामध्ये चालली आणि त्याच्यापूर्वीचं त्यांचं लग्न म्हणजे एक साधारणतः 1.5 वर्षाचं लग्न, म्हणजे जवळजवळ 7-7.5 वर्षांची ही केस आहे. पण एवढी केस न सांगता मी जेवढी संक्षिप्त स्वरूपात तुमच्यासमोर मांडता येईल त्याचा प्रयत्न करते. झालं असं की हा जो मुलगा आहे, जसं मी मगाशी म्हटलं की हा 12वी पास मुलगा, गुजराती मारवाडी समाजातून ही लोक येतात, त्याच्यामुळे देवधर्म किंवा मंदिरात जाणं हे नित्यनियमाने ती लोक करतच असतात. त्या पद्धतीने तो नित्यनियमाने ते देवळात जाणं या सगळ्या गोष्टी तो करत होता. तिथेच ही मुलगी सुद्धा येत होती. त्या मुलीनी ह्याला नियमितपणे ती मुलगी बघत होती. त्याचं एकंदर आचरण असेल, लोकांच्या प्रती तो काही जी काही सेवा करत असेल ती मुलगी सगळं बघत होती आणि तिथूनच त्या मुलीनी त्याला लग्नासाठी विचारलं. अर्थातच जेव्हा त्या मुलीची माहिती त्याला मिळाली की ही मुलगी एका चांगल्या मोठ्या घरातनं येते, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मुलगी आपल्यापेक्षा बरीच शिकलेली आहे. हा मुलगा 12वी तर ही मुलगी ग्रॅज्युएट झाली. बरं, नुसती ग्रॅज्युएट नाही तर पुढे देखील तिने काही लहान मोठे कोर्सेस केलेले आहेत. त्यामुळे मुलांनीच तिच्यासमोर हे मांडलं की अगं तू जरी लग्नासाठी मला विचारत असशील तरी पण माझं शिक्षण फक्त 12वी आहे आणि इतकंच नाही तर मला कुठलंही फार काही ग्रेट मला नोकरी नाही, म्हणजे मी आता माझ्या भावाच्या दुकानामध्ये नोकरी करतोय आणि असं म्हणून माझा दिनचर्या सगळी सुरू आहे. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये तुझं एक वेगळं विश्व आहे, माझं एक वेगळं विश्व आहे, याच्यामध्ये तू माझ्या इथे येऊन तू सुखी राहशील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे आपण लग्नाचा विचार करणं हे काही योग्य ठरणार नाही. पण काही करून ती मुलगी सतत त्याला म्हणत होती की नाही, मला एक साधाच मुलगा हवाय जो देवधर्माचा, आपल्या समाजामध्ये जसं चालतं तसं देवधर्माचा करतोय, लोकांचा करतोय, समाजाप्रती काही करतोय आणि मला पैशा अडक्यांची काही हौस नाही, कारण सगळं मी उपभोगलंय आणि मला चांगला मुलगा हवाय म्हणून मी त्याच्या शोधात आहे. असं करून पुढे दोघांची ओळख वाढत गेली. दोघं एकमेकांना भेटत राहिले, बोलत राहिले. नाही म्हणलं तरी मैत्रीचे संबंध आले, पुढे जाऊन ते प्रेमामध्ये कन्वर्ट झाले आणि शेवटी लग्नापर्यंत जेव्हा ही वेळ आली त्यावेळेला मुलगी म्हणाली की माझे घरचे तुझ्या घरच्यांशी बोलतील आणि आपण हे लग्न काही झालं तरी करूयात. आता असं सगळं बोलणं झाल्यानंतर घरामध्ये अर्थात चर्चा झाली, बोलणी झाली. त्याच्या घरच्यांनी सांगितलं की ह्याची परिस्थिती अत्यंत सामान्य आहे, लग्न थोडंफार आम्ही काही, म्हणजे आई वडील म्हणून आम्ही काही थोडंफार लग्नाचा खर्च करू, पण फार काही ग्रेट परिस्थिती नसल्यामुळे काही पुढे काही मोठ्या प्रमाणात तुमची जर काही इच्छा असेल तर तसं आमच्याकडनं काही होणार नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या लग्न होतानाच सगळ्या क्लिअर केल्या गेल्या होत्या आणि त्या पद्धतीने ते लग्न झालं. पुढे जाऊन लग्न झालं तेव्हापासूनच अगदी सुरुवातीपासूनच ही दोघंही जण वेगळं विभक्त राहत होती. म्हणजे आई वडिलांचं एक छोटंसं 1 RK घर होतं. त्या घरामध्ये आई वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या घरामध्ये राहा
आणि मुलगीही त्याला तयार झाली. सगळं आनंदी वातावरण होतं आणि असं होतं की आता सगळं छान होणार आहे आणि मुलगी ॲडजस्ट करणार आहे. इतक्या मोठ्या घरातली मुलगी आली त्यामुळे तिचं कोडकौतुक होत होतं घरामध्ये, की इतकी मोठ्या घरातनं येऊन सुद्धा ती ॲडजस्ट होतीये. आणि त्या पद्धतीने ते दोघांचा संसार 1 RK अशा घरामध्ये सुरू झाला. आता सुरू झाला, दोघंही जाऊन फिरून आले, तोपर्यंत सगळं बरं चाललं होतं. पण आयुष्य जेव्हा दैनंदिन ह्याच्यामध्ये सुरू होतं, त्यावेळेला गोष्टी समोर यायला लागतात. कारण जेव्हा 24 तास तुम्ही एकमेकांबरोबर समोर राहायला लागता किंवा एकत्र राहायला लागता, त्यावेळेला खरे तुमचे स्वभाव असतील, तुमचे रंगरूप असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, तर तुमच्या प्रामुख्याने सगळ्या समोर यायला लागतात. त्याच पद्धतीने झालं असं, की हा जो मुलगा आहे, त्याचं दैनंदिन सकाळी लवकर उठणं, पूजा अर्चा करणं, घरी येणं आणि दुकानाचं काम करणं, हे सगळं सुरू झालं. पण ही जी मुलगी होती, ती मात्र लाडामध्ये वाढलेली असेल किंवा श्रीमंत घरात वाढलेली असेल, त्यामुळे तिचं दैनंदिन जे काही वागणं होतं ते बरोबर ह्याच्या विरोधाभासी होतं. मग सकाळी लवकर उठणं नसेल, घरातली कुठलीही कामं, हे त्याची जाऊ दे, स्वतःची देखील कुठलीही कामं करणं नसतील किंवा सकाळी उठल्यानंतर, उशिरा उठल्यानंतर पण मोबाईल फोन बघणं असेल, ह्याच गोष्टी ती सातत्याने करत होती. आणि ह्यानी झालं काय, की हे किती काळ हे सातत्याने व्हायला लागल्यानंतर मुलांनी तिला सांगायला सुरुवात केली, की हे आयुष्य हे योग्य नव्हे. तू स्वतः शिकलेली आहेस, तू पूर्वी तू नोकरी केलेली आहेस, तू घराच्या बाहेर पड, तू काहीतरी शिक, तू काहीतरी नोकरी कर. त्यांनी तिला पूर्ण एनकरेज करायला सुरुवात केली. त्या पद्धतीने तिला तिच्याच इच्छेप्रमाणे तिला एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन पुढचं काही तिला कोर्स करायची इच्छा होती. त्या कोर्सला ह्याने ॲडमिशन पण घेऊन दिली. पण कोर्सला जाण्यासाठी लवकर उठणं असेल, स्वतःचं आवरून जाणं असेल, हे सुद्धा ती मुलगी करत नव्हती. त्यामुळे कोर्सही तिचा अर्धवट राहिला. घरातली गृहिणी म्हणून ती कुठली कामही करत नव्हती, स्वतःचीही ती कुठली कामं करत नव्हती आणि सातत्याने मोबाईल आणि मित्रमैत्रिणी असं तिचं एक एकंदर आयुष्य होतं. यावरून जेव्हा त्या मुलाला या गोष्टी खटकायला लागल्या, तेव्हा त्यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली. ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला ते प्रेमाने सांगितलं, तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यातूनही न ऐकत असल्यामुळे त्यांनी परत तिच्यावरती थोडंसं ओरडून म्हणा किंवा तिला एखाद्या स्पष्ट गोष्टी सांगून म्हणा, हे सांगायला सुरुवात केली. यामुळे झालं काय, तिच्यामधला तिला जो एक राग आहे, की राग यायला सुरुवात झाली, की तिचं असं म्हणणं होतं, की मी एवढ्या चांगल्या घरातून आलेली आहे, मी सगळं तुझ्यासाठी ॲडजस्ट केले, तू माझ्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करायला हरकत काय. पण ही ॲडजस्टमेंट ही कुठेतरी एक वेगळंच वळण यांच्या नात्याला देत होती. सुरुवातीला त्यांनी हे ॲडजस्ट केलं सुद्धा, पण हे सातत्याने अशा पद्धतीचं आयुष्य जगणं हे त्याला मान्य नव्हतं. त्यामुळे भांडणं हळूहळू वाढायला लागली दोघांमध्ये. भांडणं झाली की तिचं एक नित्यनियमाने तिचं एक ठरलेलं असायचं, की ती बॅग उचलायची आणि ती सरळ तिच्या माहेरी निघून जायची. एक 10-15 दिवस तिथे राहिली की ह्यानी तिला जायचं, तिची माफी मागायची, तिला बोलवायचं आणि परत घेऊन यायचं. हे असं सातत्याने, म्हणजे त्यांचा 1.5 वर्षांचा संसार आहे. म्हणजे विभक्त होण्याच्या आधी 1.5 वर्ष ते एकत्रपणे, 1.5 वर्षामध्ये 10-10, 15-15 दिवस ती माहेरीच असायची. म्हणजे दर महिनाभरामधले 15 दिवस ती माहेरी आणि 15 दिवस ती सासरी, असं यांचं आयुष्य सुरू होतं. असं होत असताना साधारणतः त्यांनी तिला तिच्या आवडीचा एखादा, त्याच्या ऐपतीचा अर्थात एखादा मोबाईल फोन घेऊन देणं असेल, कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तो करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्यामध्ये ती समाधानीच नव्हती. कारण तिचं असं म्हणणं होतं, की मी एका मोठ्या घरातून आली, की मला काहीतरी माझं एक लाविश आयुष्य जगण्याची इच्छा आहे, तसं मला जगता आलं पाहिजे. आणि ह्याच्यामधनं कॉन्फ्लिक्ट्स हे वाढत गेले. शेवटचं जे त्यांचं भांडण झालं ते इतकं विकोपाला गेलं, की सकाळी रविवारचा दिवस होता, दोघंही जण घरामध्येच होते. हा नित्यनियमाने पूजा करून परत घरी आला, यांनी ब्रेकफास्ट केला, दोघांसाठी केला. ही झोपलेली होती, झोपेतनं उठवलं. ती कंटिन्युअस कुठल्या तरी मैत्रिणीचा तिला फोन आला म्हणून ती बोलायला लागली. ती पुढचे 1-1.5 तास फोनवरच होती आणि त्याच्यामधनं त्यांनी सांगितलं, की हे बंद कर, नाहीतर मला आता हे सगळं सहन होत नाही. त्यातनं भांडणं त्यांची इतकी विकोपाला गेली, की तिने त्याला अक्षरशः मारलं. म्हणजे हातामध्ये येईल त्या वस्तूंनी मारलं आणि ते भांडणं त्यांनी इतकी वाढवली, की घरामधनं तिचं जे काही सामान आहे ते तिने घेतलं आणि ती घर सोडून निघून गेली. अर्थात नेहमीप्रमाणे परत सतत घेऊन बोलवून आणायचं, तो कंटाळला होता या सगळ्या गोष्टीला. किती दिवस जाणार आणि परत बोलवून आणणार. तो म्हणला, या वेळेला मी जाणार नाही, तिला यायचं असेल तर ती येईल. असं म्हणत म्हणत 6 महिने गेले, 7 महिने गेले, तरीही ही मुलगी परत काही आली नाही. कुठलाही कॉन्टॅक्ट तिने त्याला केला नाही.
शेवटी ह्या मुलाच्या बहिणीचं लग्न होतं म्हणून हा स्वतःच तिला आमंत्रण द्यायला गेला. त्या निमित्ताने का होईना, की बाबा ही परत येईल किंवा लग्न घर आहे म्हटल्यानंतर तरी परत येईल म्हणून आमंत्रण द्यायला गेला. तिलाच नाही, तिच्या घरच्यांना आमंत्रण दिलं, त्यांची माफी मागितली, आपण या गोष्टी शांतपणे बसून सोडवूयात असंही त्यांनी त्यांना सांगितलं. पण कोणीही त्याच्यामध्ये फार काही सहकार्य केलं नाही. लग्नाला ते जरूर आले, पण अगदी पाहुण्यासारखे आले आणि पाहुण्यासारखे गेले. त्यामुळे पुन्हा एकदा त्याची जी काही आशा त्याला होती की लग्नाच्या निमित्ताने का होईना गोष्टी नीट होतील, पण त्या काही होऊ नाही शकल्या. त्याच्यानंतर ह्यांनी मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला, मीटिंग करून बाबा काहीतरी आपल्या काही गोष्टी सुटतायत का, पण तसंही काही झालं नाही. उलट मीटिंगमध्ये यांचं असं झालं की 40 लाख रुपये द्या, हे काही पटत नाहीये, आमच्या मुलीचं आयुष्याचं नुकसान झालंय, 40 लाख रुपये द्या आणि गोष्टी संपून टाका. मग यांना म्हणजे मुलीकडच्या लोकांना ऑलरेडी हे माहिती होतं की हा मुलगा काही फारसा शिकलेला नाहीये, त्याला 12-15 हजार रुपये दुकानामध्ये काम करून त्याला पगार मिळतोय, त्याच्यामुळे फार काही ग्रेट त्याचं काही उत्पन्न नाहीये. तरी देखील त्यांनी ते 40 लाख रुपयाची मागणी करणं काही सोडलं नाही. शेवटी झालं असं की मुलगा या सगळ्या गोष्टींना थकला आणि जवळजवळ सेपरेशन नंतर 3 वर्ष प्रयत्न करूनही मुलगी परत येत नाही, बायको आपली परत येत नाही, म्हणून त्यांनी फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. बरं, हा घटस्फोटाचा अर्ज त्यांनी जेव्हा माझ्याकडे तो आला अर्थात दाखल करण्यासाठी, तेव्हा त्यांनी मला ही जी सगळी स्टोरी जी मी आता तुम्हाला अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगितली ती त्यांनी मला सगळी सांगितली. आणि घटस्फोटाचा निर्णय तुझा नक्की ठाम आहे का असंही मी त्याला विचारलं. कारण कितीतरी वेळा असं होतं की आपण घटस्फोटाचा निर्णय हा रागात घेतो किंवा काही गोष्टी इगोमध्ये असतात, काही गोष्टी अशा असतात की योग्य तुम्हाला मीडिएटर मिळाला नाहीये म्हणून सुद्धा गोष्टी जुळून आलेल्या नसतात, तशा स्वरूपाच्याही असतात. त्याच्यामुळे आपण हा एकदा परत रिकन्सिलेशनचा प्रयत्न करून बघूयात का असं मी त्याला, कारण मी अगेन म्हणेन की इट्स अ नोबेल प्रोफेशन आणि प्रत्येक वकील हा प्रयत्न करत असतो की नातं जुळतंय का घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्याच्या अगोदर. पण तो इतका ठाम होता की मॅडम मी इतके प्रयत्न केलेले आहेत, मी 1.5 वर्ष लग्नाला माझ्या झालं, त्याच्यानंतर जवळजवळ 3 वर्ष आज मी तिची वाट बघतोय आणि माझे प्रयत्न इतके थकलेले आहेत की आता मला नाही वाटत की हे काही लग्न माझं टिकणार आहे, आणि रादर ते मला टिकवण्याची इच्छाही नाहीये. कारण तिचं आणि माझं विश्व हे पूर्ण वेगळं आहे आणि हे जे मी तिला लग्ना अगोदर सांगत होतो त्याच मतावर मी आजही आहे, आणि त्यामुळे मला घटस्फोट हवा आहे हे निश्चित आहे. आणि त्या स्वरूपाने आम्ही घटस्फोटाचा अर्ज फॅमिली कोर्टामध्ये दाखल केला. फॅमिली कोर्टाच्या नियमाप्रमाणे अर्थात तिला नोटीस गेली. नोटीस गेल्यानंतर बायको त्याची हजर झाली कोर्टामध्ये. काउन्सिलिंग झालं, जे कंपल्सरी काउन्सिलिंग फॅमिली कोर्टामध्ये होतं त्याप्रमाणे दोघांनाही काउन्सिलरच्या माध्यमातूनही समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ती अशा मताची होती की तिला परत नांदायचंही नाहीये आणि तिला घटस्फोटही द्यायचा नाही, कारण ह्याच्यामध्ये फक्त इन्व्हॉल्व्ह होता तो अहंकार आणि इगो, दुसरं काही नव्हतं. त्यामुळे तिने स्पष्ट सांगितलं की मला जर 40 लाख रुपये मिळत असतील तरच ठीक, अदरवाईज मला त्याला घटस्फोट द्यायचा पण नाही आणि मला नांदायला जायचं पण नाही, असं तिने काउन्सिलर समोर मांडलं. त्या स्वरूपाचंच रिटर्न स्टेटमेंट देखील, म्हणजे तिचं जे काही म्हणणं होतं कोर्टासमोर त्या स्वरूपाचंच तिने ते दाखल केलं. आता या रिटर्न स्टेटमेंटमध्ये तिने काय म्हटलं तर तिने हे सांगितलं की हा खोटं बोलतोय की आमचं लव्ह मॅरेज आहे, की असं कुठलंही लव्ह मॅरेज आमचं नाही आहे. किंवा त्यांनी जे असं म्हटलं होतं की ही घर सोडून गेलेली आहे भांडण करून, तर तिने त्याच्यावरही सांगितलं की हा खोटं बोलतोय, उलट इनफॅक्ट ह्यानीच मला घरातनं बाहेर काढलंय. माझे काही दागिने आहेत की जे ह्यांच्या घरामध्ये अजूनही आहेत, आणि जी जॉईंट फॅमिली आहे तर तिने हे दाखवलं की आम्ही कायम एकत्र घरातच राहत होतो, आम्ही कधी विभक्त असे कुठे राहिलेलो नाही आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिने तिच्या सासू सासऱ्यांवर, दिरावरती सुद्धा काही गंभीर आरोप केले की यांनी पण मला छळलंय किंवा यांनी मला पैशांची मागणी केली आहे. अशा स्वरूपाचं रिटर्न स्टेटमेंट दाखल करून तिने विनंती कोर्टासमोर अशी केली की यांनी जो काही दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज आहे तो तुम्ही नामंजूर करा, शिवाय माझे जे काही दागिने त्यांच्याकडे आहेत ते दागिने मला परत करा, आणि दर महिन्याला 50,000 रुपये मेंटेनन्स मला द्या, कारण हा अत्यंत मोठ्या घरामधनं येतो आणि हा कोर्टामध्ये तुमच्यासमोर जो काही घटस्फोटाचा अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवलेला आहे, त्यामुळे मला 50,000 रुपये दर महिन्याला मेंटेनन्स पाहिजे. अशा स्वरूपाचं रिटर्न स्टेटमेंट तिने कोर्टामध्ये दाखल केलं. म्हणजे 3 मुद्दे होते. मुलाचा मुद्दा होता की मला घटस्फोट द्या, मुलीचे 3 मुद्दे होते की हे एक तर नामंजूर करा, मेंटेनन्स द्या आणि दागिने द्या. या स्वरूपाने ती पुढे जाऊन केस चालणार होती. जेव्हा एव्हिडन्स पार्ट आला
त्यावेळेला जेव्हा मुलांनी त्याच्याकडचे काही कागदपत्र, म्हणजे जसं की त्यांनी तिला काही गिफ्ट्स दिले होते, त्याचे काही रिसिट्स असतात, किंवा ह्या मुलीचं जे काही एज्युकेशन सर्टिफिकेट्स होते की जे खरं तर रिटर्न स्टेटमेंटमध्ये तिने त्याच्यावरती काहीच वाच्यता केली नव्हती. म्हणजे शिक्षण जे काही ह्यांनी लिहिलंय त्याच्यावरती तिची म्हणणं काहीच नव्हतं. म्हणजे शिक्षण झालंय का नाही झालंय ह्याच्याबद्दल सगळं अनुत्तरित होतं तिच्या बाजूनी. पण ह्याच्याकडे जे काही तिचे काही डॉक्युमेंट्स होते एज्युकेशनच्या संदर्भातले ते त्यांनी त्याच्या कोर्टामध्ये दाखल केले. आणि जे काही खर्च पाणी त्यांनी जे काही थोडेफार केले होते ते त्यांनी दाखल केले. अशा स्वरूपाचं पुरावा त्यांनी कोर्टामध्ये दाखल झाला. यामध्ये जेव्हा रिटर्न स्टेटमेंट मुलीचं दाखल झालं, जसं मी आता म्हणले की ज्या हे काय मुद्द्यांवरती तिचं रिटर्न स्टेटमेंट दाखल झालं, त्याच्यानंतर पुढची स्टेज असते ती इव्हिडन्सची स्टेज असते. म्हणजे दोन्ही पक्षीयांनी पुरावा देणं हे कोर्टामध्ये अपेक्षित असतं. पुराव्यामध्ये या मुलीचे जे काही एज्युकेशनल सर्टिफिकेट हे त्याच्याकडे होते ते कोर्टामध्ये दाखल केले. या तिच्या एज्युकेशन बद्दल या मुलीनी तिच्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये काहीच नमूद केलेलं नव्हतं. त्याच्याबद्दल ती अत्यंत शांत होती. पण मुलाकडे जे काही डॉक्युमेंट्स होते ते त्यांनी सादर केले. या 1.5 वर्षाच्या लग्नामध्ये मुलीसाठी जो काही खर्च या मुलांनी केला होता त्या संदर्भातले जे काही रिसिट्स असतील किंवा तिला जे काही शिक्षण त्यांनी दिलेलं होतं त्याचे जे काही पावत्या होत्या त्या देखील कोर्टामध्ये दाखल केल्या. इतकंच नाही तर या मुलांनी त्याचं जे काही इन्कम होतं, जे तो म्हणत होता की भावाच्या मी दुकानामध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये नोकरी करतोय, त्या संदर्भातले जे काही पुरावे असतील, म्हणजे त्याचे सॅलरी सर्टिफिकेट असेल किंवा त्याच्या अकाउंटमध्ये इतक्या वर्षांचं येणारं पेमेंट असेल, त्या सगळं बँक स्टेटमेंट सहित त्यांनी कोर्टामध्ये दाखल केलं. आता पुढची वेळ आली ही उलट तपासणी घेण्याची, ज्यामध्ये उलट तपासणी म्हणजे जे विरुद्ध पक्षीय वकील असतात ते माझ्या क्लायंटची उलट तपासणी घेणार होते. प्रचंड नामांकित वकील होते, सिनियर होते, त्यामुळे अर्थातच ते प्रेशर आमच्यावरती प्रचंड होतं. त्यांना बघण्यासाठी अख्खा कोर्टरूम भरलेला असायचं, त्यामुळे ते एक वेगळं आमच्यावरती कायम प्रेशर असायचंच. क्रॉस एक्झामिनेशन ही बराच काळ चालली. म्हणजे खरं तर अपेक्षित होतं ही लवकर संपायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवानी म्हणूयात आपण, ही बराच काळ क्रॉस एक्झामिनेशन त्यांच्याकडनं चालवण्यात आली. ही चालवल्यानंतर मुलाकडून मी विचारलं त्याला की तुझ्याकडून कोणी कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून तू तपासणार आहेस का? तर त्यांनी मला नाही म्हणून सांगितलं. तो म्हणला मॅडम माझ्याकडनं उभं राहायला कोणीच तयार नाही, प्रत्येक जण कोर्टामध्ये यायला घाबरतंय. खरं तर वास्तविक काही मित्र आहेत की ज्यांनी माझी परिस्थिती बघितलेली आहे, काही मित्र आहेत की ज्यांनी जे त्या त्या काळामध्ये घरी येऊन घरातलं वातावरण बघितलेलं आहे, परंतु प्रत्येक जण मला येऊन म्हणते की नाही म्हणून आम्ही कोर्टाची पायरी काही चढणार नाही. त्यामुळे आम्ही अर्थातच आमचा इव्हिडन्स पुढे काही नाही असं कोर्टाला सांगितलं. आणि आता वेळ आली की तिचा इव्हिडन्स कोर्टामध्ये दाखल करण्याची. मुलीने देखील तिचा इव्हिडन्स कोर्टामध्ये दाखल केला. तिने दाखल केल्यानंतर त्याच्याबरोबर कोणतेही डॉक्युमेंट्स, म्हणजे जसं ती म्हणत होती की दागिने माझे आज त्या घरामध्ये आहेत किंवा मला मेंटेनन्स पाहिजे कारण मी काहीच कमवत नाही, या संदर्भातले, किंवा मला काही क्रुएल्टी झाली आहे माझ्यावरती की ह्यांनी मला घरातनं बाहेर काढलंय, तिचं रिटर्न स्टेटमेंटमध्ये असंही म्हणणं होतं की ह्यांनी मला वेळप्रसंगी मारलंय, या संदर्भातले काहीतरी कुठले तरी पुरावा कागदोपत्री असेल असा कुठलाही पुरावा तिने कोर्टामध्ये दाखल तिच्या इव्हिडन्स ॲफिडेव्हिट बरोबर केला नाही. आता जेव्हा मी तिची उलट तपासणी घेतली त्यावेळेला मी पहिल्यांदाच तिला विचारलं, कारण अर्थात मला मुलांनी सांगितलं होतं मॅडम हे लव्ह मॅरेज आहे, हे तिने मला प्रपोज केलं होतं आणि पुढे जाऊन आमचे प्रेमामध्ये हे झालं आणि मग आम्ही पुढे जाऊन लग्न केलं. म्हणून मी तिला जेव्हा हा प्रश्न विचारला की तुमच्या दोघांचं हे लव्ह मॅरेज होतं, तर तिने इव्हिडन्समध्ये म्हणजे तिच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये हे कबूल केलं की हो हे आमचं लव्ह मॅरेज होतं. इतकंच नाही, जेव्हा तिला अनेक प्रश्नांनंतर हाही मी जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही दोघही जण लग्नानंतर विभक्त राहत होता त्याच्या आई वडिलांपासून, त्यालाही तिने होकार दिला. इतकंच नाही तर मी तिला हाही प्रश्न विचारला की जे काही दागिने तू सांगतेस की जे दागिने तुझ्या नवऱ्याच्या घरामध्ये आजही तुझे आहेत, त्या दागिन्यांच्या संदर्भामध्ये कुठलेही कागदोपत्री पुरावे, म्हणजे असे दागिने खरेदी देखील केले होते लग्नाच्या वेळेला, त्या संदर्भातले कागदोपत्री पुरावे असतील, कुठले फोटोग्राफ्स असतील किंवा बाकीचे काही इव्हिडन्सेस असतील, ते तू कोर्टात सादर केले नाहीस. तर तिने त्यालाही होकार दिला की नाही मी दाखल केले. त्यानंतर मी तिला तिच्या शिक्षणावरती आल्यानंतर शिक्षणाबद्दलही तिला विचारलं की तू एवढं तुझं शिक्षण घेतलेलं आहेस, तिने त्याला होकार दिला.
इतकंच नाही तर नवऱ्यानी जसं आम्ही म्हटलं होतं की आम्ही तुला लग्नानंतर देखील एनकरेज केलं होतं शिक्षण घेण्यासाठी आणि त्या पद्धतीने ऍडमिशन देखील घेतली होती, त्याचाही पुरावा मी तिला कोर्टामध्ये दाखवला की तू लग्नानंतर हा कोर्स करत होतीस आणि हा जो कोर्स आहे त्याची फी देखील तुझ्या नवऱ्याने भरली होती, त्यालाही तिने होकार दिला. हा कोर्स तुझा अर्धवट राहिला, हा कोर्स तू पूर्ण केला नाहीस, याला देखील तिने होकारच दिला. असे हे जे काही महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासमोर म्हणते, प्रश्न तर अर्थात बरेच विचारले जातात, पण हे जे काही मुख्य प्रश्न होते हे मी तिला विचारले. आता प्रश्न होता तिच्या इन्कम बद्दल, कारण आम्हाला ही पूर्ण माहिती होती की लग्नापूर्वी ती नोकरी करत होती आणि लग्नानंतर ती तिच्याच वडिलांचा जो काही व्यवसाय होता त्या व्यवसायामध्ये तिचा मोठा वाटा होता आणि त्याच्यामध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्याच्यातही ती काम करत होती. आणि ही जेव्हा माहिती आमच्यापर्यंत पोहोचली होती त्यावेळेला आम्ही तिला विचारलं की तू आज पूर्वी तर लग्नापूर्वी नोकरी करत होतीस? ती म्हणली हो. त्याचे काही पुरावे तू सादर करू शकतेस का कोर्टामध्ये? तर तिने त्याला नकारार्थी उत्तर दिलं. जेव्हा मी तिला हा प्रश्न केला की तू इन्कम टॅक्स रिटर्न्स भरतेस, तिने त्याला नकार दिला. म्हणून या मुलांनी RTI खाली म्हणजे माहितीचा अधिकार जो आपल्याकडे कायदा आहे त्याच्या अंतर्गत इन्कम टॅक्स रिटर्न्स त्यांनी तिचे मिळवलेले होते, ते मी तिला कोर्टामध्ये दाखवले की हे इन्कम टॅक्स तू हा भरतेस आणि या पद्धतीने एवढ्या 3 वर्षांचा इन्कम टॅक्स मधनं तुला एवढं उत्पन्न आहे. ते इन्कम टॅक्स रिटर्न जेव्हा सर्टिफाईड कॉपी तिने बघितला तेव्हा तिला त्या सर्टिफाईड कॉपीला नकार ती देऊच शकत नव्हती. त्यावेळेला तिने उत्तर असं दिलं, हे मला काही आठवत नाही. आणि कोर्टाने जेव्हा हे बघितल्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न त्यांच्याही लक्षात आलं की ही कोर्टापासनं तिच्या इन्कम संदर्भामध्ये सुद्धा गोष्टी लपवती. एकंदर तिची क्रॉस झाल्यानंतर जेव्हा कोर्टाने तिला पुन्हा विचारलं की तुला देखील तुझा काही कोर्टामध्ये पुरावा अजून सादर करायचा आहे का किंवा तुझे कोणी अजून साक्षीदार आहेत का, त्याला तिने नकार दिला आणि अशा पद्धतीने तिचाही पुरावा बंद करण्यात आला. आता प्रश्न आला हा फायनल युक्तिवादासाठी, जेव्हा म्हणजे दोन्हीकडचा पुरावा जेव्हा बंद होतो त्यावेळेला अंतिम युक्तिवाद होतो. मगाशी जसं मी म्हटलं की अत्यंत मोठे नामांकित सिनियर आणि अत्यंत हुशार आपण म्हणूयात असे वकील माझ्या अपोजिट असल्यामुळे प्रचंड प्रेशर आमच्यावरती होतं, कारण कायद्याच्या पळवाटा या निश्चित स्वरूपात माझ्यापेक्षा त्यांना नक्कीच जास्त माहिती असणार हेच मी डोक्यात घेऊनच आर्ग्युमेंट खरं तर सुरुवात केलं. पण जसं जसं आर्ग्युमेंट आपण काय असतं जेव्हा आपली बाजू खरी असते ना त्यावेळेला आपल्याला ते बळ आपोआप मिळत जातं. त्या पद्धतीने जेव्हा आर्ग्युमेंट करण्याची वेळ आली त्यावेळेला मी कोर्टाला प्रामुख्याने हे सांगितलं की फक्त 1.5 वर्षांचा संसार, या 1.5 वर्षांच्या संसारामध्ये ही मुलगी आमच्याकडे म्हणजे मुलाकडे कधी राहिलीच नाही. जवळजवळ महिन्यातले 15 दिवस ही माहेरी आहे. मुळात ह्या दोघांची जर लाईफस्टाईल बघितली, ही दोघांची लाईफस्टाईल ही विरोधाभासी, दोघंही वेगवेगळ्या विश्वातनं एकत्र आलेले होते आणि हे असं कुठेही नव्हतं की हे तिला लग्नापूर्वी माहिती नव्हतं. लग्नापूर्वी तिने क्रॉस एक्झामिनेशन मध्ये खरं तर हे कबूल पण केलं होतं की मला लग्नापूर्वी माहिती होतं की हा फक्त 12वी पास आहे. मी क्रॉस एक्झामिनेशन मध्ये तिच्याकडून हे सुद्धा वधवून घेतलं होतं की त्याची जी परिस्थिती आहे ही लग्नापूर्वी तिला माहीत होती. त्यामुळे मी अंतिम युक्तिवादामध्ये हाही पॉइंट घेतला की कुठली गोष्ट माहिती नाही आहे अशी परिस्थितीच तिची नाही. त्यामुळे हे सगळं स्वीकारूनच तिने माझ्याशी लग्न केलं होतं. मात्र जेव्हा ती माझ्या विश्वामध्ये जेव्हा तिने एंट्री घेतली त्यावेळेला तिला जेव्हा लक्षात आलं की अरे बापरे, आपण आलो खरं पण हे विश्व आपल्यासाठी नाहीच आहे. मग त्यातून जी काय भांडणं सुरू झाली आणि सातत्याने तिचं माहेरी जाणं वाढलं असेल, त्यातनं तिच्या लाईफस्टाईल बद्दल जेव्हा या मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेला झालेली भांडणं असतील, त्यामुळे ती वाढत गेलेली भांडणं मी हे कोर्टासमोर मांडलं. इतकंच नाही तर जसं आहे की कोर्टासमोर येताना तुम्ही स्वच्छ हेतूने येणं अत्यंत गरजेचं आहे. कोर्टामध्ये येताना खरं खरं गोष्टी सांगा, हे एक प्रामुख्याने अधोरेखित वाक्य आहे. तसं तिने मांडलं होतं का, तर ते नाही आहे हे देखील मी कोर्टाला सांगितलं. कारण तिने तिच्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये असेल की तिच्या पुराव्याच्या ह्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की ते लव्ह मॅरेज नाही आहे, पण तिच्या एव्हिडन्समध्ये तिने हे कबूल केलं होतं. म्हणजे जेव्हा मी तिची क्रॉस घेतली, लव्ह मॅरेज आहे. त्याच्यानंतर तिच्या शिक्षणाबद्दल मला काहीच माहीत नाहीये, मात्र क्रॉस एक्झामिनेशनमध्ये हे आलं होतं की तिला माहीत होतं. तिच्या इन्कम बद्दल सुद्धा तिने जे सगळं दडवून ठेवलं, तिच्या एज्युकेशन बद्दल असेल, इन्कम बद्दल असेल, ते तिने दडवून ठेवलं होतं. ते सुद्धा तिचं क्रॉस एक्झामिनेशन खरं गोष्टी तिच्या तोंडातनं बाहेर आलेल्या होत्या.
त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी कोर्टासमोर मांडल्या. कोर्टाला मी हे सांगितलं की आपल्यासमोर येतानाच तिने अत्यंत म्हणजे म्हणतात ना महत्त्वाच्या गोष्टी दडवून ठेवलेल्या आहेत. मी आपल्यासमोर एक सांगायची विसरले की रिटर्न स्टेटमेंटमध्ये तिने असं देखील म्हटलं होतं, जेव्हा मी तिला प्रश्न विचारला होता, कारण रिटर्न स्टेटमेंटमध्ये तिचं हे मुद्दा होता की मला घटस्फोट नकोय. पण जेव्हा मी क्रॉस एक्झामिनेशनमध्ये तिला प्रश्न विचारला की तुला आज नवऱ्याच्या घरी नांदायला जाण्याची इच्छा नाही असं मी म्हटलं तर बरोबर होईल का, त्याला ती म्हणली होती की हो. ती हे देखील म्हणली होती की आज मला घटस्फोट मिळाला तर मला चालणार आहे. त्यामुळे हा सुद्धा मुद्दा मी कोर्टासमोर मांडला. मी कोर्टाला हे सांगितलं की ती आज घटस्फोटाला हो म्हणतीये, ती असं नाही कुठे म्हणत आहे की मला नांदायला जायचंय. नाही, तिने कोर्टासमोर अशी कुठली केस केलीये की मला परत नांदायला घरी घेऊन जा. त्यामुळे नांदायची केस नाही, परत येण्याची इच्छा नाही. ती तिच्या एव्हिडन्स ॲफिडेव्हिटमध्ये म्हणतीये की ही केस रिजेक्ट करा, पण क्रॉस एक्झामिनेशनमध्येही ती मान्य करते की मला घटस्फोट मिळाला तरी चालेल. त्यामुळे एकंदर तिचं जे काही केस दाखल झाल्यापासून ते क्रॉस एक्झामिनेशन मधला जो काही प्रवास आहे त्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळं म्हणतीये. प्रत्येक टप्प्यावर तिच्या विरोधाभासी तिची वेगवेगळी म्हणणी येत आहेत. हे देखील मी कोर्टाला सांगून ठेवलं. आणि त्यानंतर तिने लपवलेल्या गोष्टी, मग जेव्हा तुम्ही 50,000 रुपये कोर्टामध्ये येऊन मागताय की मला आज इन्कम नाहीये आणि माझा नवरा तुमच्यापासूनच खोटं बोलतोय की तो उत्तम घरंदाज किंवा मोठ्या घरातनं आलेला आहे, त्यामुळे त्याला मला मेंटेनन्स दिलाच पाहिजे, त्यावेळेला सिद्ध करण्याची कुठंतरी जबाबदारी ही त्या बायकोची होती. पण तिने तसं कुठलंही एकही डॉक्युमेंट कोर्टासमोर सादर केलं नाही. इतकंच नाही तर उलट नवऱ्याने कोर्टासमोर त्याचे सगळे बँक स्टेटमेंट्स, म्हणजे लग्नापूर्वीचे, लग्नानंतरचे आणि आता विभक्त असतानाचे देखील सगळे बँक स्टेटमेंट्स दाखल केले. त्या सगळ्या बँक स्टेटमेंट्समध्ये त्याचा येणारा पगार, त्या उपर कुठलंही इन्कम त्याच्या अकाउंटमध्ये कधीही आलेलं नव्हतं. उपर जसं मी क्रॉस एक्झामिनेशन मध्ये घेतलं होतं की ती इन्कम टॅक्स भरत होती आणि तिने ती दडवून ठेवलं होतं, ते देखील आम्ही सादर केल्यामुळे कोर्टाने तेही गोष्ट पुढे जाऊन लक्षात घेतली. अशा पद्धतीने एकंदर आर्ग्युमेंट झाल्यानंतर, अर्थात अपोजिट पार्टीचं आर्ग्युमेंट देखील कोर्टाने ऐकलं. कायद्याचे सगळे म्हणतात ना, जिथून पळवाटा असतील, खाचकळगी असतील, त्याचा पुरेपूर त्यांनी वापर करून उत्तमरित्या त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी काय असतं, एव्हिडन्स हा कधी खोटं बोलत नाही. समोर जी कागदपत्र आहेत ती खरं जेव्हा बोलत होती त्यावेळेला कोर्टाने जो काही न्यायनिर्णय दिला, तो न्यायनिर्णयामध्ये कोर्टाने हेच म्हटलं की हा घटस्फोट मला देणं गरजेचं आहे, कारण एकतर या दोघांमध्ये असलेला प्रचंड दुरावा, कुठेही ते दोघं जण परत एकत्र येऊ शकत नाहीत याची कुठलीही शाश्वती आणि हमी मला नाही. महत्वाचं म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती ही मुलगी वेगवेगळं आणि खोटं बोलतीये. तिच्या कुठेही पुराव्यावरनं तिच्यावरती विश्वास ठेवावा अशी कुठलीही परिस्थिती नाही. उलट पक्षी मुलावरती विश्वास ठेवावा असंच त्यांनी एव्हिडन्स कोर्टामध्ये दाखल केलेला आहे. मुलीला राहिला प्रश्न इन्कम बद्दल, तर इन्कम तिला उत्तमरित्या आहे. तिच्या इन्कम टॅक्समध्ये तिच्या दिसून येते की मुलापेक्षा बरंच मोठं इन्कम तिला आहे, पण तेही तिने दडवून ठेवलेलं आहे. तिच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल तिने कोर्टापासून दडवून ठेवलेलं आहे. राहिला प्रश्न दागिन्यांचा, तर दागिन्यांसाठी सुद्धा कुठलाही पुरावा नाही आहे. त्यामुळे एकंदर सगळं प्रकरण बघता या केसमध्ये मला घटस्फोट देण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून कोर्टाने घटस्फोट हा या दोघांचा मंजूर केला. आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स या मुलीला दिला नाही. उलट तो मेंटेनन्स तिचा रिजेक्ट केला, कारण ती कोर्टामध्ये येतानाच गोष्टी दडवून आणि लपवून आलेली होती, हे कोर्टाने त्याच्यामध्ये म्हटलं. अशा पद्धतीने ही केस संपूर्ण चालली. काय असतं, ही बरेच वर्ष केस चालली, म्हणजे एक 6-7 वर्ष केस चालली. खरं तर घटस्फोटासारख्या या ज्या केसेस आहेत, सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की जेवढ्या लवकरात लवकर लागतील, निकाली लावता येतील तेवढ्या या लावायच्या आहेत. पण याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य असणं फार गरजेचं आहे.
जसं आपण म्हणतो की जजेस असतील, वकील असतील किंवा पक्षकार असतील, या सगळ्यांनी मिळून जर एक ठरवून कुठेही अननेसेसरी वेळ न घालवता जर केसेस चालवल्या तर निश्चित स्वरूपात ते लवकर निकाली लागू शकतात. त्यामुळे कोर्टासमोर जेव्हा हँगिंग मॅरेज येतं, जेव्हा कोर्टाला हे कळतं की समोरचा व्यक्ती जो आहे, जो कोणी हे अशा पद्धतीने म्हणतं की मला नांदायलाही जायचं नाही आणि मला घटस्फोटही द्यायचा नाही, मला या माणसाला असंच ठेवायचंय, त्या कोर्ट हे ऑब्झर्व करत असतं किंवा कोर्ट या कन्क्लुजन पर्यंत येत असतं की निष्कारण फक्त अहंकारापायी हा माणूस किंवा एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल हे मुद्दामून वागत आहे. त्यामुळे कोर्ट ह्याला अजिबातच मंजुरी देत नाही. आणि कोर्टाच्या जेव्हा हे लक्षात येतं की इतके वर्ष दुरावा झाल्यानंतरही दोघांमध्ये कुठेही एकत्र येण्याचं कुठेही चान्सेस नाही आहेत, त्याला कोर्ट निश्चित स्वरूपात या अंतर्गत घटस्फोट तुमचा मान्य करतं. परंतु त्या पद्धतीचे स्ट्रॉंग पुरावे आणि तुमची खरी बाजू कोर्टासमोर तुम्ही मांडणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं.